डिझेल टंचाईचा गॅस वितरण सेवेला सुद्धा फटका बसलेला आहे। घरोघरी सिलेंडर पोहोचवणाऱ्या वाहनांना डिझेल समस्या जाणवते। या वाहनाला धक्का मारत सिलेंडर पोहोचवण्याची वेळ आलेली आहे। डिझेलचा पुरवठा सुरळीत करण्यासाठीची मागणी आता जोर धरतेय। अत्यावश्यक सेवेमध्ये गॅस एजन्सी बनवून टाक्या आम्हाला टायमावर मिळत नाहीत। त्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे डिझेलचा तुटवडा असल्यामुळे त्याच्यामुळे आमची गैरसोय होत आहे। मेहरबान सरकारने कमीत कमी आता अत्यावश्यक सेवेसाठी डिझेलचा पुरवठा सुरळीत करावी ही आमची नम्र विनंती आहे। माझ्या गाडीला डिझेल नाही, आज 8 दिवसापासून परेशान आहेत। कस्टमर मला येऊन शिवा देतात, त्याच्या घरी टाक्या जात नाहीत, डिझेल नाही। वसमतला कोणी आम्हाला सेवा देणार, कोणी काही करीनात। लोकांच्या घरपोच कसा जाऊ मी? गाडीला डिझेल नाही, लोक मला शिवा द्यालेत। या संदर्भात प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। श्रीधर, संपूर्ण देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला होता आणि त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याभरामध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला होता। कारण शेतकऱ्यांचे आता मोठ्या प्रमाणात काम देखील शेती यामध्ये होणार आहेत आणि त्या अनुषंगाने संपूर्ण ट्रॅक्टरच्या साह्याने त्यांना डिझेल देखील मिळायला पाहिजे, परंतु ते मिळत नसल्यानं या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते मोठे मेटाकुटीला आले होते आणि याचा फटका जे आहे ते अनेक ठिकाणी देखील शेतीविषयक असेल, त्यामध्ये शेतकऱ्यांना असेल, त्यानंतर भाजीपाला असेल, अनेक भागांमध्ये या ठिकाणी तुटवडा देखील जाणवू लागला होता। आणि मागील 2 दिवसापासून शहरामध्ये जे आहे ते गॅस सिलेंडर घरोघरी देण्यासाठी जे काही कस्टमर फिरत आहेत आणि त्यांना त्याच माध्यमातून त्यांना देखील डिझेल मिळत नव्हतं। आणि काल आपण पाहिलं की गॅस सिलेंडर वाटप करण्यासाठी जे काही ग्रामीण शहरामध्ये गलोगली फिरणारी जी गाडी आहे, कस्टमरला त्या सिलेंडर पोहोचवण्यासाठी जे काही फिरत असतात तर त्यांच्या गाडीला देखील डिझेल मिळत नव्हतं आणि म्हणून ग्राहकांना देखील याची व्यवस्था होत नव्हती। आणि म्हणून संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते संपूर्ण जिल्ह्याभरातच नव्हे तर देशभरामध्ये अशा अनेक ठिकाणी जे आहे ते डिझेल मिळत नसल्यानं परिसरातील नागरिक, शेतकरी आणि व्यापारी देखील मोठे त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। म्हणून परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं असेल, व्यापाऱ्यांच्या वतीनं असेल, ग्राहकांच्या वतीनं असेल, सरकारला विनंती करण्यात येत आहे की डिझेलचा तुटवडा होऊ नये। निश्चित श्रीधर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी आणि इतरही प्रतिनिधींना धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।